श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दत्तात्रेयो हरिकृष्ण मुकुंदो आनंददायका. मुने दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरा. दिगंबर मुने बाला समर्थास विश्वस्वामिने. परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम स्वामी समर्थाय विद्महे परमवधूताय धीमहि तन्नो महादत्त प्रचोदयात. खंडोबाचे देवळात राहू लागले स्वामी समर्थ. अलीखान घेऊन जात चोळप्पा घरी स्वामींना. चोळप्पा स्वामी भक्त त्याचे घरी समर्थ राहत. अनेक लीला करीत निष्ठा पाहती भक्ताची. सिद्ध अन्न गायीसी घालिती. कडधान्य गुरांना चारिती. घरात शौचास बैसती. ऐसे छळीती तया लागी. विविध प्रकारे छळती नित्य. वरी शिवीगाळी करीत वस्तू वाटून टाकीत. ऐसे छळती भक्तासी. मालोजीराजे प्रतिवर्षी गाणगापुरी जाऊनी सेवा करीती. स्वप्नी नृसिंह सरस्वती म्हणती पहा काय येते. मी आलो तुझ्या गावात. तू काय येसी गाणगापुरात. राजसी विश्वास होत समर्थ दत्त म्हणून या. दृश्य एक मोठे वडाचे झाड आहे आणि झाडाखाली स्वामी समर्थ बसलेले आहेत. येऊनी चोळप्पाचे घरी राजा दत्ताचे पाय धरी. म्हणे गुरुदत्त अवतारी आपण आम्ही ओळखिले. तैपासूनी समर्थ कधी कधी जाती राजवाड्यात. राजासही त्रास देत. विविध प्रकारे करून या. सुवर्ण अलंकार विहिरीत टाकावे. क्रोधे राजासी मारावे. वाड्यातील स्त्री पुरुषांशी छळावे. ऐसे करतील श्री स्वामी. परिनिष्ठावान भक्त आपली निष्ठा न सोडित सर्व त्रास साहित. श्री गुरुकृपे कारणे कधी राहती राजवाड्यात. कधी वटवृक्ष स्थानात. कधी चोळप्पाचे घरात. ऐसे राहती श्री स्वामी. काशीपासून रामेश्वर पर्यंत दूरदूरणी लोक येत. गर्दीजवळ वाढू लागत. वटवृक्ष स्थानी राहिले. समर्थ होता क्रोधित. थरथरा कापती भक्त एकेका चोपूनी काढीत. ऐसा क्रोध स्वामींचा. मालोजीराजे भोसले. स्वामी सेवा करू लागले. एकदा भेटीसी आले. अंबारीत बैसोनिया. स्वामी जवळी जाऊन केला दंडवत प्रणाम. दिली श्रीमुखात ठेवून. पागोटे उडाले दूर ते. घातल्या शिव्या भरपूर. दिले हाकलूनी सत्वर. ऐसे राजे पैशास शेर. बाजारात विकतो मी. पाहोनी उग्र अवतार. भक्त पळाले दूरवर. ऐसा स्वामींचा व्यवहार. अक्कलकोटी चालत असे. नृसिंहवाडीचे भक्तगण आले दर्शना कारण. चरणी घालोनी लोटांगण. पुसती स्वामी लागिते. स्वामी आपण कोण. कोठूनी आले आगमन. कोठूनी झाले आगमन. स्वामीही प्रसन्न वदन. वदती पहा काय ते. मूळ पुरुष वडाचे झाड. दत्तनगर तेथे उत्तर. ऐकोनी जय जयकार. भक्त करीती ते धवा. तैसेची एका भक्ता सांगत. मी नृसिंह भान असत. काश्यप गोत्र माझे असत. मी नराशी आमुची. ऐशालीला करीत अक्कलकोटी राहती समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत संक्षिप्त रूपे पाहत असो. एकदा कलकत्त्याहून दर्शना येती भक्त दोन. एक पारशी एक युरोपियन. दर्शन घेती स्वामींचे. काली रूपात दर्शन देती समर्थ तया लागूने. आश्चर्यचकित होऊन जाती पहा दोघे ते. म्हणती समर्थ निराकार. देवी देवता रूपाकार. पूर्ण ब्रह्म परात्पर. अक्कलकोटी राहिले होऊन अत्यंत प्रभावित. राहती सेवा करीत पाहुणे स्वामी प्रसन्न चित्त. पुसती पहा काय ते. स्वामी आपण कोण. येणे झाले कोठून. स्वामी समर्थ प्रसन्न. वदती पहा काय ते. मूळ पुरुष मी निराकार. दत्तात्रेय दिगंबर. अवधूत रूपे संचार करीत असतो भूवरी. कर्दळी वनातून सांप्रत निघालो पहा फिरत फिरत. बंगाल कलकत्ता पाहत. बद्री केदार पाहिले. तेथोनी पाहिले हरिद्वार. अयोध्या द्वारका पंढरपूर. हुमनाबाद बेगमपूर. पाहुणी येथे आलो मी. तेव्हापासून अक्कलकोटात आहे पहा येथे राहत. दत्तावधूत स्वामी समर्थ. ऐसे म्हणती मज लागी. ऐकोनी ऐसा वृत्तांत. जय जयकार करीती भक्त. म्हणती दत्त साक्षात येऊन येथे राहिला. गाणगापुरातील भक्त अक्कलकोटी दर्शना येत. तयासी म्हणती स्वामी समर्थ. नृसिंह सरस्वती मी असे. मी श्रीपाद श्रीवल्लभ होतो कुरोपुरी राहत. नृसिंह सरस्वती रूपात गाणगापुरात मी होतो. कर्दळी वनात मीच गेलो. तेथोनी पुन्हा परतलो. सांप्रत येथे राहिलो. जगदोद्धारा कारणे. ऐसे ऐकोनी वचन. भक्त पावती समाधान. म्हणते गुरु दयाळ पूर्ण. पुन्हा
पहा प्रकटले गाणगापुरात काही भक्त होते अनुष्ठान करीत तयासी स्वप्ने श्री दत्त सांगते पहा काय ते अक्कलकोटी सांप्रत समर्थ रूपे मी राहत जाऊनी सेवा त्वरित श्री स्वामी समर्थाते असे आदेश होत सेवकांसी गाणगापुरात गाणगापुराहुनी नित्य लोक येऊ लागले गिरनार पर्वती एक भक्त दत्त दर्शनार्थ तप करीत त्याचे दृष्टांत होत श्रोते तुम्ही अवधारा दत्त तयासी सांगत जावे अक्कलकोटात स्वामी समर्थ रूपात सांप्रत आहे मी तेथे ऐसे होती दृष्टांत तपस्वी आणि योग्यांप्रत अक्कलकोटी महिमा वाढत श्री स्वामी समर्थांचा दूरदूरुनी तडी तापसी येती स्वामी दर्शनासी पूर्ण परब्रह्म दत्तात्रेयासी पाहुणी तृप्त होती ते ठाकूरदास गाणगापुरात श्री दत्ताची सेवा करीत त्याचे दृष्टांत होत अक्कलकोटी आहे मी म्हणून अक्कलकोटी येत स्वामी दर्शन करण्या जात परी म्हणा माझी म्हणत पाहू सामर्थ्य स्वामींचे दत्तपादुका गाणगापुरी वहावया त्यावरी कस्तुरी मी घेऊनी बरोबरी अक्कलकोटी पोचले करिता समर्थांसी वंदन हमारा कस्तुरी लाव म्हणून केले स्वामींनी आज्ञापन भक्त विस्मित होत असे ऐसे दत्तात्रेय समर्थ हेचे दत्तात्रेय समर्थ खून त्याची पटत तत्काळ कस्तुरी अर्पित श्री स्वामींसी ते धवा ऐसे स्वामी समर्थ लीला करीती अनंत नित्य नूतन महिमा होत अक्कलकोटा माझारी गोविंदराव गाणगापुरात होते पादुका सेवी करीत त्याचे दृष्टांत होत श्रोते पहा काय तो गाणगापूर गर्भमंदिरात जेथे निर्गुण पादुका असत श्री स्वामी समर्थ बसले तेथे पाहे तो स्वामी दयासी म्हणत हे माझेचे स्थान असत परीस देहाने सांप्रत अक्कलकोटी आहे मी पाहुणी ऐसा दृष्टांत गोविंदराव अक्कलकोटी येत श्री स्वामींचे निवेदित दृष्टांत सारा तेथवरी तव म्हणती स्वामी समर्थ पूर्वी होतो गाणगापुरात तैसेची गिरनार पर्वतात होतो आम्ही जानपा माहुरगड अबोपर्वत मेरू पठार हिमपर्वत औदुंबर नृसिंह वाडीत होतो पूर्वी अवधारा तैसेची कर्दळी वनात श्रीशैल्य सुब्रह्मण्य स्थानात आणि निलगिरी पर्वतात पूर्वी राहिलो होतो मी ऐसे सांगतीस समर्थ विस्मित होती भक्त म्हणती श्रीपाद श्रीवल्लभ पुन्हा ऐसे प्रकटले अजाणबाहू भव्य शरीर टोपी शोभे मुकुटावर अवधूत दत्त दिगंबर लोकोद्धारा प्रकटले योगी तपस्वी संन्यासी दुरोनी येती दर्शनासी ब्रह्मप्राप्ती तयासी स्वामी कृपे होत असे सीताराम नामे भक्त होते योग साधना करीत परी समाधीन लागत येते दर्शना कारणे स्वामी कृपा दृष्टी करीत योगासी समाधी लागत 8 तासपर्यंत समाधी त्यासी लागत असे ऐसा महिमा अगाध वर्णिता थकती वेद स्वामी समर्थ श्री दत्त अक्कलकोटी राहिले म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी समर्थ स्वामी अवतारी अक्कलकोटी राहिले हा ग्रंथ नवे अमृत श्री स्वामींची वाङ्मय मूर्त पठने दर्शन साक्षात श्री स्वामींचे होत असे श्री स्वामी चरणार्पणमस्तु